आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप पिकांच्यासाठी 70,000 क्विंटल बियाण्याची मागणी. यंदा देशात कमी पावसाचा अंदाज आणि पश्चिम आशियातील तणावामुळे शेती क्षेत्राला फटका बसेल, ICARचा इशारा. विधिमंडळात महिलांना 33% आरक्षण, लोकसभेच्या जागा 850 करण्याचा प्रस्ताव, 3 महत्त्वाची विधेयक सादर. जळगाव तालुक्यात उन्हाचा कहर वाढला, उष्माघाताच्या रुग्णात वाढ. भोकरदन व जाफराबाद इथे विशेष तक्रार निवारण शिबिर, स्वरपंपाच्या गोंधळाला लागणार ब्रेक. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा. एप्रिलमध्ये देशांतर्गत युरिया उत्पादनात 11% वाढ होण्याची शक्यता. इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. खरीप हंगामाच्या तोंडावर DAP खताचा तुटवडा. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिक हैराण. परभणी जिल्ह्यातील 9 पैकी जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम व पूर्णा या 6 तालुक्यात 45 कोटीचा सोयाबीनचा विमा मंजूर. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज. राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य प्रदेशाचे वर्षभरात 2 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट. शेतकऱ्यांना पेरणीआधीच PM किसानचे 2,000 रुपये मिळणार. मे किंवा जून मध्ये जमा होऊ शकतो PM किसानचा हप्ता. अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.